मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा थेट आपण पाहतोय। मेट्रो पासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय आणि आता हे सर्व आंदोलक आझाद मैदानात पोहोचल्याची चित्र आपण पाहतोय। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित आहेत। फक्त मुंबईतच नाही तर याआधी राज्यभरात मोर्चे काढण्यात आलेले आहेत। राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी, यांच्या न्यायाच्या मागणीसाठी सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे मोर्चे काढलेले आहेत। अनेक सरपंचांनी त्यांच्या ग्रामपंचायती काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात, आता काम बंद आंदोलन त्यांनी केलेलं होतं या अन्यायाविरोधात आणि आता हा जनाक्रोश मोर्चा आपण बघतोय मुंबईमध्ये पोहोचलेला आहे। जवळपास आता 2 महिने होतील या घटनेला, मात्र अजूनही आरोपींसंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही आणि इतकंच नाही तर एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। दरम्यान वाल्मिक कराड ज्याच्यावर संशयाची सुई आहे त्याच्यावर मात्र अजूनही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येते। फक्त त्यांच्या कुटुंबियांकडूनच नाही तर संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। तर मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आजपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांची बेईमानी करणार नाही असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। कस काय नाही, आणि तुम्ही त्याला जे घेऊन पळाले ते 6 आरोपी कस काय नाही केले? आयला आमच्या पोरांना नुसती कमेंट टाकली, एक 8 महिने जेल भोगलो होते नी मुंबईत एक कमेंटवर, आणि तुमची गाडी घेऊन पळालाय। त्या केस पोलीस स्टेशनला एक गाडी धरून आणली, तिला झाकून ठेवलंय। कोणाची गाडी? ती राष्ट्राध्यक्षाची आहे का काय? बुलेट प्रूफ गाडी आहे, झाकून ठेवली, तिला काय होईल? मळपळण का काय त्याच्यावर? तुम्ही ते आरोपी केले का? कोणी घरी ठेवलं? याला आरोपी केलं का? तर नाही केलं। अरे यांना काय जातन काय राहावं? जातीचे मारून टाकायचे। यांचं काय, यांचं लिमिट आयुष्य, डबक्यात जगत येते बँडकासारखं लिमिट आयुष्य। टोळी, गुंडगिरी, पद आणि सत्ता भोगणे एवढंच काम यांचं। जात फेत काही कळत नाही। जातीचे मारले ती ह्यानी गचपाने धावण्याचे ह्यानी, आणि ही टोळी असली भंगार आहे ना या धनंजय मुंड्याची। त्यांचं देवस्थानावर सुद्धा ह्याच टोळीनं दुजा भाव निर्माण केलेला असा। श्रद्धास्थानाला सुद्धा सोडलं नाही यांनी, ह्या टोळीने। इतके जायले ते, इतके जायले ते। त्यांच्यात नेते आहेत खूप, हे गोष्ट खरी आहे, अहंकारी आहेत ते, गर्विष्ठ पण आहेत, पण यांच्यासारखे नीच कामं नाही करीत। असल्या टोळ्या चालून मुडदे पाडणं, दरोडे टाकणं, चोऱ्या करणं, छेडछाडी करणं, बलात्कार करणं, घरं जमिनी दाबणं, इतके नीच कामं नाही करत। हा, ते अहंकारी आहेत। ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये पोलीस पण तितके दोषी आहे अशी चर्चा पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण आझाद मैदानाची दृश्य पाहतोय। आझाद मैदानामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आता व्यासपीठावर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आता जनाक्रोश मोर्चा आज काढण्यात येतोय। दरम्यान देशमुखांना न्याय द्या या मागणीसाठी त्यांनी जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे।